त्यांना आपल्याला हद्दपार करायचं आहे ना. मुंबईला विकास पाहिजे ना. मुंबईमध्ये आज जे प्रकल्प आपण 3.5 वर्षात केले, इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष आणि आता देवेंद्रजींचं 1 वर्ष मिळून 3.5 वर्ष या मुंबईचा काया पालट आपण करतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केला, मेट्रोला स्थगिती दिली, ते सगळे मेट्रोची कामं सुरू केली. कारशेडला स्थगिती दिली, कारशेडची कामं आपण सुरू केली. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा आपण घेतली, तिथं मोठं सेंट्रल पार्क आपण 300 एकराचं करतोय. हे मुंबईकरांसाठी आपण करतोय. मुंबईची वेस्टर्नची ट्रॅफिक कमी करण्यासाठी बांद्रा वर्सोवा ते भाईंदर पर्यंत सीलिंग करतोय. वर्सोवापर्यंत काम सुरू झालंय आणि मग मुंबईची ट्रॅफिक कमी झाली पाहिजे यासाठी हे सगळं आपलं प्लॅनिंग चालू आहे आणि काम सुरू आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी मुंबई ही रिडेव्हलपमेंट पुनर्विकास पण आहे ना. इथे पुनर्विकास करायचंय सारे आहे ना. अरे मामा, अरे इकडे ना, हे सारे करायचंय ना. पुनर्विकासाला विरोध करतात, स्वतः बंगल्यावर बंगले बांधतात आणि झोपडपट्टीतल्या माणसाने काय अशा त्या ठिकाणी तडफडत राहायचं. अरे पुनर्विकास होऊ नये म्हणून तुम्ही जे प्रयत्न करताय, खरं म्हणजे तुम्हाला मुंबईकरांची चिंता नाहीये, मुंबईची चिंता नाहीये, स्वतःच्या स्वार्थाची चिंता. मुंबई खतरे में म्हणता, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता. मी सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत. आणि या ठिकाणी नेहमीचा निवडणूक आली की मुंबईकर मराठी माणसाचा खोटा पुतना मावशीचं प्रेम जागृत होतं. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला कोणामुळे? वसई, विरार, नाळा, सोपारा, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत कोणामुळे गेला? ओन डेव्हलपर आहे, कोणी रखडवले प्रकल्प. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना रमाबाई आंबेडकर नगरचा 17,000 घरांचा प्रकल्प आपण सुरू केला. त्यांना भाडं मिळत नव्हतं. 160 कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने भाडं दिलं त्यांना. आज प्रकल्प सुरू झाला. 17,000 घरांचा प्रकल्प मुंबईमध्ये सुरू होतोय. असे प्रकल्प जे आहेत रखडलेले ते आपल्याला करायचे आहे. पुनर्विकास करायचा आहे. आपल्याला हक्काचं घर पाहिजे ना, मोठं घर पाहिजे ना. पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला. 13,000 इमारतींना त्याचा फायदा, 20,000 इमारतींना ओची देण्याचा निर्णय घेतला. या एअरपोर्ट एरियामध्ये फनेल झोन मध्ये डेव्हलपमेंट होत नाही, तो पण निर्णय घेतला. उंची वाढू शकत नाही म्हणून आपण TDR देण्याचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचे सगळे मार्ग मोकळे केले. आणि म्हणून मुंबई झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे, हक्काचं घर मिळालं पाहिजे, सेल्फ कंटेन ब्लॉक प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मुंबईला प्रत्येक माणूस, मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत आपल्याला आणायचं ना आपल्याला. आणि म्हणून हे आपण करतोय. सारे क्लस्टर हे जे काय आपण निर्णय घेतले, आज हे निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे आणि महायुतीने निर्णय घेतलेला आहे. महायुती सर्वसामान्य लोकांच्या मागे आहे. इथे चांदिवलीमध्ये 292 बेड हॉस्पिटल आपण सुरू केलंय. अरे मग सुरू झालं ना. 3 माळे बनले, गरिबांना 3,250 घरं आपण दिली. 15 वर्ष मिळाली नव्हती. एकदा मामा सभागृहामध्ये बोला, मी आत्महत्या करतो. मी म्हणालो तर आत्महत्या करण्याची गरज नाही, एकनाथ शिंदे जिवंत आहे.